बीडच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तसंच म्हणायला पाहिजे। पंकजा मुंडे यांचा गेले 5 वर्षाचा वनवास झाल्यानंतर त्यांना अखेरीस ही मिळालेली आहे उमेदवारी या ठिकाणी। आणि आपल्यासोबत संजय काका पाटील आहेत, जे सांगलीचे विद्यमान खासदार सुद्धा आहेत। तुमचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन आणि उमेदवारी दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव जाहीर झालेलं आहे, पहिली प्रतिक्रिया। थँक्यू 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 मॅडम। देशातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी हा पुन्हा एकदा विश्वास तिसऱ्यांदा टाकलेला आहे की जनता निश्चितपणाने काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहते। पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, नॅशनल हायवे, रेल्वे याच्यामध्ये प्रचंड माझ्या हातून चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे। त्यामुळे मोठ्या फरकानं आपल्याला ही निवडणूक लोकांच्या आशीर्वादानं जिंकता येईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। तुम्हा सगळ्या मंडळींचं सहकार्य राहावं ही या निमित्तानं विनंती करतो। तुमच्या समोर आव्हानं छोटी नाहीयेत, कारण बराच असा मोठा भाग आहे ज्यामध्ये दुष्काळी पट्टा आहे, काही ठिकाणी पायाभूत सुविधांची कामं झालेली नाहीयेत, काही ठिकाणी नाराजी आहे तुमच्याबद्दल। ही आव्हानं कशी पार करणार? नाही, नाराजी वगैरे नाही मॅडम। आता आपण विस्तारित माहिती 2000 कोटी रुपयांची कामं काढून टेंडर फ्लॅश झालेले आहेत आणि एक पहिलं जे काम होतं 1000 कोटी रुपयांचं ते काम 30 किलोमीटरचं जे काम होतं ते 14 किलोमीटर काम पूर्ण झालंय। त्यामुळं विस्तारित टेंबू या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणानं चांगलं काम घडलंय। नॅशनल हायवे आहेत, एक प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून थोड्याशा अडचणी राहिल्या होत्या, तोही त्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यांना पूर्ण होईल। ड्रायपोर्ट ज्याला म्हणतो मल्टीमीडिया लॉजिस्टिक पार्क तेही पूर्ण होईल मॅडम 2-3 महिन्यामध्ये। ठीक आहे, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी संपर्क साधला त्याबद्दल।